विद्यार्थी मैत्रिणींनो, मागे आपण वस्त्रशास्त्राची ओळख बघितली. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे तंतू, त्याचा उपयोग, त्यानंतर बहुवारिकीकरण, ह्या ज्या प्रोसेस आहेत त्या आपण बघितल्या. आता त्यानंतर आज आपल्याला बघायचं आहे वस्त्रतंतूचे वर्गीकरण. आता वस्त्रतंतूचे वर्गीकरण बघत असताना आपण पाहतो की निसर्गामध्ये अनेक प्रकारचे तंतू जे आहेत हे तंतू अस्तित्वात असतात आणि त्यातील बहुतेक तंतू जे आहे या तंतूचा उपयोग जो आहे हा कापड बनवण्यासाठी फारसा केला जात नाही. म्हणजे त्यातील काहीच तंतूचा उपयोग कपडे बनवण्यासाठी करतात, तर काही तंतूचा उपयोग जो आहे हे कपडे बनवण्यासाठी करत नाही. ते तंतू जास्त उपयोगी नसतात. तर आता वस्त्रतंतू म्हणजे काय याचा विचार करत असताना ज्या लहानात लहान घटकापासून वस्त्र बनवता येते त्याला वस्त्रतंतू असं म्हटलं जातं. म्हणजे जे अतिशय सूक्ष्म लहान घटक आहे की ज्या घटकापासून वस्त्र बनवता येतं त्याला वस्त्रतंतू असं म्हटलं जातं. आता वस्त्रतंतूचे जे वर्गीकरण आहे हे साधारणतः दोन याच्यामध्ये डिवाईड होते. एक म्हणजे नैसर्गिक तंतू आणि दुसरं म्हणजे मानवनिर्मित तंतू. आता नैसर्गिक तंतू म्हणजे काय, तर जे तंतू आपल्याला निसर्गामधून प्राप्त होतात त्या तंतूंना नैसर्गिक तंतू असं म्हणतात. तर मानवनिर्मित तंतू म्हणजे ज्या तंतूचं उत्पादन हे मानवाने निर्माण केलेलं असते त्या तंतूंना मानवनिर्मित तंतू असं म्हणतात किंवा मानवनिर्मित तंतूलाच कृत्रिम तंतू असंही म्हटलं जातं. म्हणजे तंतूचे वर्गीकरण बघत असताना नैसर्गिक तंतू आणि मानवनिर्मित तंतू असे त्याचे दोन प्रकार पडतात. आता जे नैसर्गिक तंतू आहे हे नैसर्गिक तंतू साधारणतः वनस्पती, प्राणीज आणि खनिज अशा 3 स्रोतापासून प्राप्त होत असतात. जसं आता याच्यामध्ये वनस्पती तंतू, वनस्पतीमध्ये सेल्युलोज असतो म्हणून त्याला सेल्युलोजजन्य तंतू असं म्हणतात. त्यानंतर प्रथिनजन्य तंतू म्हणजे प्राण्यांपासून मिळणारे तंतू आणि त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे खनिज तंतू की जे तंतू आपल्याला खनिज म्हणजे ॲस्बेस्टॉस जो आहे हा एकमेव नैसर्गिक खनिज तंतू असा आहे की जो आपल्याला दगडापासून प्राप्त होतो. ॲस्बेस्टॉस दगडापासून ॲस्बेस्टॉस तंतू तयार करण्यात येतो. आता हे जे वर्गीकरण तुम्ही इथे बघता आहात याच्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हे जे तंतू आहे सेल्युलोजजन्य तंतू कोणते आहेत ना, तर याच्यामध्ये सुती, त्यानंतर लिनन, जूट, केपाक, रेमी, हेम, काथ्या, सिसर, पिना. त्यानंतर नैसर्गिक प्रथिनजन्य जे तंतू आहे या नैसर्गिक प्रथिनजन्य तंतूमध्ये एक येतं लोकर, त्यानंतर रेशीम, लोकर म्हणजेच उनी तंतू, त्यानंतर रेशीम, त्याच्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण केस तंतू येतात प्राणिज तंतूमध्ये. ते आहे एक काश्मीर, मोहेर आणि अंगोरा. त्यानंतर खनिज तंतू जे आहे हे खनिज तंतू आहे ॲस्बेस्टॉस तंतू. आता इथे बघा हे चित्र तुम्हाला आकृत्या दिसते आहे. याच्यामध्ये पहिल्या याच्यात काय दाखवलं आहे, सुती तंतू, कापूस दाखवलेला आहे बघा. त्यानंतर रेशमाची अळी दाखवलेली आहे, त्या अंड्यातून बाहेर पडलेली रेशमी अळी आहे. त्यानंतर हा अँगोरा नावाचा ससा आहे ज्याच्यापासून तंतू मिळतात. त्यानंतर बघा हा एक दगड दाखवलेला आहे असा किलच्या असलेला, तो ॲस्बेस्टॉसचा दगड आहे आणि त्याच्यानंतर आहे मेंढ्यांचं चित्र. तर अशा पद्धतीने हे जे चित्र आपल्याला दाखवलं आहे नैसर्गिक तंतू संबंधीचं, हे चित्र बघितलं की हे वर्गीकरण तुम्हाला लक्षात ठेवण्याला जास्त सोयीचं जाते. कोणते प्रकार असतात मग नैसर्गिक तंतूचे, सेल्युलोजजन्य तंतू, प्रथिनजन्य तंतू आणि खनिज तंतू. ठीक आहे. त्यानंतर आता सेल्युलोज तंतू कशाला म्हणायचा,
आता सेल्युलोजजन्य तंतू म्हणजे काय? जे सेल्युलोज म्हणजे वनस्पतीपासून मिळतात. आता वनस्पती किंवा सेल्युलोजजन्य तंतू जे आहे यांनाच वनस्पतीजन्य आणि सेल्युलोजजन्य या दोन्ही याचं मिनिंग एकच आहे. वनस्पतीपासून मिळणारे तंतू हे रासायनिकदृष्ट्या सेल्युलोजचे बनलेले असतात, म्हणूनच त्यांना सेल्युलोजजन्य तंतू असेही म्हटलं जातं. आता हे जे वनस्पती तंतू आहे हे तंतू कशापासून मिळतात? एक म्हणजे वनस्पतीचं मूळ, त्यानंतर वनस्पतीचे खोड, वनस्पतीचे पानं, वनस्पतीचे फळ या भागापासून हे जे तंतू आहे सेल्युलोजजन्य तंतू जे आहे हे तंतू मिळतात. आता याच्यामध्ये सुती आणि लिनन हे जे तंतू आहे हे तंतू सर्वात जास्त प्रमाणामध्ये वापरण्यात येतात. त्यानंतर आहे आता प्रथिनजन्य तंतू. आता प्रथिनजन्य तंतू म्हणजे काय की जे तंतू प्राण्यापासून मिळतात आणि रासायनिकदृष्ट्या हे जे तंतू आहे हे प्रथिनापासून बनलेले असतात. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपण उदाहरण आपल्याला घेता येईल की प्राण्यांच्या शरीरावरील नैसर्गिकपणे वाढणारे केस, जसं मेंढी आहे, मेंढीच्या शरीरावरचे केस, त्याच्यानंतर काही कीटकांनी स्त्रवलेले स्राव. आता याच्यामध्ये समावेश होतो की जे अळी आहे म्हणजे रेशमाची अळी, रेशमाच्या अळीच्या शरीरामधून जो स्त्रवतो तो म्हणजे रेशमी तंतू याचा समावेश होतो. आलं लक्षात? म्हणजे प्रथिनजन्य म्हणजे प्राण्यापासून मिळणारे तंतू, वनस्पतीच म्हणजे सेल्युलोजजन्य तंतू. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला वळायचं आहे खनिज तंतू. आता खनिज तंतू ॲस्बेस्टॉस हा जो एक नैसर्गिक खनिज तंतू आहे, रिकामी जागामध्ये बरेचदा हे विचारण्यात येते की एकमेव नैसर्गिक खनिज तंतू कोणता? तर त्याच्यामध्ये ॲस्बेस्टॉस हा जो आहे हा एकमेव नैसर्गिक खनिज तंतू आहे. आता ॲस्बेस्टॉस हा जो तंतू आहे हा खाणीतील खडकात, म्हणजे खडकाच्या अशा खूप मोठमोठ्या खाणी असतात. प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेमध्ये या ॲस्बेस्टॉस दगडाच्या खाणी ज्या आहे ह्या फार मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात. या तंतूचं वैशिष्ट्य असं की हे तंतू उष्णतेच्या संपर्कात आले तर ते पेट घेत नाही आणि त्याच्यामुळेच या तंतूचा उपयोग जे आहे हा औद्योगिक वापरासाठी, त्यानंतर बांधकाम व्यवसायासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. प्रामुख्याने ॲस्बेस्टॉस तंतूपासून जे बनवलेले वस्त्र असते ज्याला फायरप्रूफ किंवा अग्निरोधक, जे अग्निशामक दलातील जे लोक असतात त्यांचा जो पोशाख आहे हा ॲस्बेस्टॉस तंतूपासून बनलेला असतो. तर लक्षात आलं 3 प्रकारचे तंतू, सेल्युलोजजन्य तंतू, प्रथिनजन्य तंतू आणि खनिज तंतू. ठीक आहे. आता हे जे तंतू आहे या तंतूमधला आपल्याला फरक बघायचा आहे. याच्यामध्ये नैसर्गिक सेल्युलोजजन्य तंतू आणि नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू याच्यामध्ये काय फरक आहे? तर आता सुरुवातीला आपण बघूया नैसर्गिक सेल्युलोजजन्य तंतू. आता हे जे तंतू आहे हे वनस्पती जे आहे या वनस्पतीच्या विविध भागापासून तयार करण्यात येतात. आता याच्यामध्ये आपण बघितले की वनस्पतीचे मूळ, खोड, पानं, फळं याच्यापासून नैसर्गिक तंतू जे आहे मिळत असतात आणि याचं जे उदाहरण आहे हे उदाहरण आहे सुती आणि लिनन. आता नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू म्हणजे काय? तर जे तंतू प्राण्यापासून उपलब्ध होतात त्यांना नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू असं म्हणतात आणि याच्यामध्ये उदाहरण देता येईल लोकरी आणि रेशीम तंतू. ठीक आहे. आता दुसरं उदाहरण आहे नैसर्गिक सेल्युलोजजन्य तंतूचं. तर रासायनिकदृष्ट्या सेल्युलोजजन्य तंतू आहेत, म्हणजे नैसर्गिक सेल्युलोजजन्य तंतू जे आहे हे
रासायनिकदृष्ट्या सेल्युलोजजन्य तंतू आहे. त्यानंतर नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू जर आपण पाहतो म्हटलं तर याच्यातला दुसरा फरक जो आहे तो आपल्याला रासायनिकदृष्ट्या प्रथिनांचे प्रोटीनचे तंतू आहे. तर अशा पद्धतीनं हे तंतू जे आहे हे तंतू आपल्याला निसर्गातून आपल्याला मिळत असतात. तर तंतूच्या स्वरूपात निसर्गात उपलब्ध नसलेले आणि नैसर्गिक किंवा कृत्रिम पदार्थाच्या साहाय्याने जे तंतू उत्पादित केले जातात त्यांना मानवनिर्मित तंतू, कृत्रिम तंतू किंवा संश्लेषित तंतू असं म्हटलं जातं. लक्षात आलं? पहिले कोणते तंतू आपण बघितले? पहिलं बघितलं नैसर्गिक सेल्युलोजजन्य तंतू, नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू आणि खनिज तंतू. खनिज तंतूमध्ये ॲस्बेस्टॉस तंतू. ठीक आहे. आता कृत्रिम तंतू म्हणजे काय किंवा मानवनिर्मित तंतू किंवा संश्लेषित तंतू म्हणजे काय, तर आपल्याला त्याचं व्याख्या अशी सांगता येईल. तंतूच्या स्वरूपात निसर्गात उपलब्ध नसलेले, लक्षात घ्या, तंतूच्या स्वरूपात निसर्गात उपलब्ध नसलेले तंतू आणि नैसर्गिक किंवा कृत्रिम पदार्थाच्या साहाय्याने मानवाने उत्पादित केलेले तंतू हे मानवनिर्मित तंतू किंवा संश्लेषित तंतू म्हणून ओळखल्या जाते. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की मानवनिर्मित तंतू हे तापसंज्ञाशील आणि अतापसंज्ञाशील अशा दोन्ही भागामध्ये याचे विभाजन झालेले आहे. काय आहे? आता आपण सुरुवातीला पाहिलं नैसर्गिक सेल्युलोजजन्य तंतू, बरोबर आहे. आता आपल्याला बघायचं आहे की मानवनिर्मित तंतू कोणचे आहे. मानवनिर्मित तंतू म्हटलं की त्याच्यामध्ये सुद्धा अतापसंज्ञाशील तंतू आणि दुसरं असते तापसंज्ञाशील तंतू, बरोबर आहे. आता हा चार्ट बघा तुम्ही. जेव्हा कधी तुम्हाला व्हिडिओ बघायचा असतो तेव्हा तुम्ही नेहमी पुस्तक जे आहे हे पुस्तक आपल्याजवळ ठेवत चला. आता मानवनिर्मित तंतू, मानवनिर्मित तंतूचे परत दोन भागात विभाजन होते. एक म्हणजे अतापसंज्ञाशील तंतू, दुसरा आहे तापसंज्ञाशील तंतू. आता अतापसंज्ञाशील तंतू जे आहे याचं उदाहरण आपल्याला देता येईल रेयॉन आणि ॲझेलॉन. ठीक आहे. तापसंज्ञाशील तंतूमध्ये काय आहे? नायलॉन, पॉलिस्टर, ॲक्रिलिक, काच तंतू ज्याला फायबर ग्लास असं म्हटलं जातं आणि त्यानंतर धातू तंतू. आता हे जे तंतू आहे म्हणजे अतापसंज्ञाशील तंतू आणि तापसंज्ञाशील तंतू हे कशाचे प्रकार आहेत? मानवनिर्मित तंतूचे. आता याच्यामधला रेयॉन जो आहे या रेयॉनला पुनरुत्पादित सेल्युलोजजन्य तंतू म्हणून ओळखले जाते. आता का असं म्हटलं जातं तर रेयॉन बनवण्यासाठी जो काही कच्चा माल फक्त नैसर्गिक सेल्युलोजजन्य स्रोतापासूनच मिळविला जातो त्याच्यामुळे रेयॉन तंतूला पुनरुत्पादित तंतू असं म्हटल्या जाते आणि त्याचं उदाहरण आहे व्हिस्कोस रेयॉन. हा जो तंतू आहे हा फार लोकप्रिय असा तंतू आहे. त्याच्यानंतर आहे ॲझेलॉन. आता ॲझेलॉन जो आहे या तंतूकरता कच्चा माल म्हणून नैसर्गिक प्रोटीनजन्य तंतू म्हणजे प्रथिनजन्य तंतू जे आहे हे मिळवल्या जाते. आता हा जो ॲझेलॉन आहे हा ॲझेलॉन तंतू स्पर्श करण्यास मऊ असतात आणि इतर तंतूबरोबर त्याचे विश्लेषण जे आहे हे विश्लेषण केल्या जाते. तर ॲझेलॉन जो आहे
हा प्रथिनजन्य नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू आहे. त्यानंतर नायलॉन आणि पॉलिस्टर. आता पहिले बघा, पहिला एक रेयॉन आणि ॲझेलॉन. हे जे दोन तंतू आहे, हे कोणचे तंतू आहे? अतापसंज्ञाशील. त्याच्यातला रेयॉन सेल्युलोजन्य आणि ॲझेलॉन जो आहे हा ॲझेलॉन प्रथिनजन्य. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर आता मानवनिर्मित तंतू जे आहे याच्यामध्ये नायलॉन आणि पॉलिस्टर. आता नायलॉन आणि पॉलिस्टर हे दोन तंतू जे आहे, हे दोन तंतू आहे तापसंज्ञाशील तंतू. आता याच्यासाठी जो माल तयार मिळतो किंवा ज्या मिश्रणापासून पॉलिस्टर आणि नायलॉन तंतू मिळतो, त्याच्यासाठी भिन्न भिन्न प्रकारच्या रसायनापासून या नायलॉन आणि पॉलिस्टर या तंतूची जी उत्पादन जे आहे ते उत्पादन केल्या जाते. लक्षात येत आहे. नायलॉन आणि पॉलिस्टर. आता काच तंतू आणि धातूज तंतू. आता मानवनिर्मित खनिजे जे आहे आणि धातूचा वापर करून जे काही तंतू तयार करतात त्यांना मानवनिर्मित खनिज तंतू असेही म्हटले जाते. आणि हे तंतू तापसंज्ञाशील तंतू आहेत. अतिशय उच्च तापमानाला हे तंतू वितळतात आणि त्याचे स्वरूप बदलते. काच आणि धातूज तंतू जे आहे हे तयार झाल्यानंतर या तंतूला मानवनिर्मित खनिज तंतू असे म्हणतात आणि हे तापसंज्ञाशील आहे. म्हणजेच काय की अतिशय जास्त उष्णतामानावरती हे वितळतात आणि त्याचे स्वरूप जे आहे हे स्वरूप बदलते. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने मानवनिर्मित तंतू जे आहे या मानवनिर्मित तंतूचं विश्लेषण आपण